राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या भारतीय बौद्ध महासभेच्या मुरबाड तालुका कार्यकारिणीची घोषणा। आयुष्यमान दिलीप तातू धनगर यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा। नमस्कार, वृत्तरत्न महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सहसंपादक शंकर गायकवाड यांच्याकडून सविस्तर वृत्त। मुरबाड दिनांक 28 जून 2026 दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या भारतीय बौद्ध महासभेच्या मुरबाड तालुक्या शाखेची नवीन कार्यकारिणीची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सभागृह मुरबाड येथे उत्साहात पार पडली। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय बुधाजी वाडविंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्य कोकण विभाग ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया संपन्न झाली। यावेळी गेली 2 दशके सामाजिक, धार्मिक व आंबेडकरी चळवळीत सातत्याने कार्यरत असलेले आयुष्यमान दिलीप तातू धनगर यांची भारतीय बौद्ध महासभा मुरबाड तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली। त्यांच्या निवडीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करून अभिनंदन केले। मुरबाड तालुका कार्यकारिणी जाहीर। अध्यक्ष दिलीप तातू धनगर, महासचिव किसन काशीनाथ रातांबे, कोषाध्यक्ष जयदीप अमृत अढाई, उपाध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, उपाध्यक्ष महेंद्र लक्ष्मण धनगर, सहसचिव विश्वास खंडागळे, सहसचिव सुमित प्रभाकर सोष्टे, सहसचिव राजेश विष्णू चंदने, सहकोषाध्यक्ष लक्ष्मण नागवंशी, मुख्य संघटक विलास साळवे, सहसंघटक सागर खोळंबे, संस्कार विभाग प्रमुख काशीनाथ अहिरे, सहवरिष्ठ सल्लागार मनोहर वामन भोईर, संघटक ॲडव्होकेट मदन थोरात, संघटक वसंत वामन थोरात, संघटक दीपक धनगर, संघटक सागर जाधव गुरुणी। महिला कार्यकारिणी। महिला उपाध्यक्ष आरती विनायक जाधव, महिला संघटक दीपा दिलीप धनगर, महिला सहसंघटक आशाताई सोनवणे। या कार्यक्रमास भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी थोरात साहेब, आरपीआय सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष रवी चंदने साहेब, ज्येष्ठ समाजसेवक भगवानजी पवार साहेब, अण्णा साळवे, दिनेश उगडे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। नवनिर्वाचित कार्यकारिणीने भारतीय बौद्ध महासभेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करणे, धम्मप्रचाराला गती देणे, सामाजिक प्रबोधन घडवून आणणे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा अधिक व्यापक प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला। उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आयुष्यमान दिलीप तातू धनगर व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास वृत्तरत्न महाराष्ट्र न्यूजचे सहसंपादक शंकर गायकवाड, प्रतिनिधी आनंद भालेराव, बदलापूर प्रतिनिधी अक्षय इंगळे आणि मुरबाड तालुक्यातील धम्मबंधू धम्मभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहत राहा वृत्तरत्न महाराष्ट्र। मला वाटतं आपल्यातील काही नसेल जांभई आली तरी बुद्धाचं नाव घेतो, असे काही देव बोले आहेत। देवाचं नाव घेण्यापेक्षा बुद्धाचं नाव घ्यायचं। लाईट गेली, लाईट आली तरी पाय पडायला मंडळी आहे। त्याच्यामुळं खूप काय प्रबुद्ध झालेत किंवा होणार आहेत याचं मला नाही वाटत। मात्र जे काही आपल्याला आता आपण सांभाळलंय तो गाणं मागे जाता कामा नये। मी बौद्ध आहे, घरामध्ये बौद्ध आहे, घराच्या बाहेर गेल्यानंतर मी भारतीय आहे। माझ्या बौद्ध वस्तूनंतर मी बौद्ध, वस्तूतून बाहेर गेल्याच्या नंतर मी भारतीय। म्हणजे तालुक्यामध्ये 2-3 असे काही प्रकार घडलेले आहेत। तुम्ही त्याला वॉलेट टाकून किंवा तुम्ही त्याचा बहिष्कार टाकून त्याला उत्तर मिळणार नाही। आपण सर्वांनी माझ्यासह किती जण आपल्या गावामध्ये गेलो, भेट दिली, त्यांना विचारलं। मी एका धार्मिक कार्यक्रमामध्ये असताना त्या गावातला एक व्यक्ती माझ्या बाजूला येऊन जेवायला बसला। मी त्याला बोललो, बाबा माझ्या बाजूला जेवायला बसू नको। तो मामा का तू महार आहेस? मी काय तू महार आहेस? तू जरी मला भाषा असेल तर तू महार आहेस, मी बौद्ध झालेलो आहे, तू दुसरीकडे जेवायला बस। तर तू गावात जो गोंधळ घातला तो गोंधळ मला योग्य वाटतो। त्यानंतर मी त्याची चर्चा केली, त्याच्या मनामध्ये काय काय होतं ते काढून घेतलं, त्याला समजून सांगितलं, आपण पुढे जातो। मध्ये एक प्रकार घडला, त्या प्रकारामध्ये त्यावेळेस तुम्ही सर्वांनी सन्मानच्या स्पर्धा घेतला आणि त्यातून तोडगा काढणं अपेक्षित होता।
तरुण पोरं जे काम करते त्या तरुण पोरांना आपण सहकार्य केलं पाहिजे. चुकीच्या वागत असतील तर त्यांना आपण ते रस्त्यावर आणलं पाहिजे. पण परंतु ते योग्य वागत असतील तर त्याचं समर्थनही केलं पाहिजे. हे आपल्याकडून झालं पाहिजे. आणि त्या चुकीच्या गोष्टी जर आम्ही राजकीय नेते बौद्ध म्हणून जर पाठीमध्ये येत असू तर आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे तर तुमचं नैतिक काम आहे बौद्ध धर्माची इथे पाळीमुळे उचलली पाहिजे. तुम्ही चुकीच्या मार्गाला आपल्याला तोंड घेऊन चालले असतील तर तो तुमचा आमचा सगळ्यांचा सामूहिक नुकसान आहे. त्यासाठी आपण बोललो पाहिजे. मी तुमच्या सोबत आहे. तुमचा सर्व सहकार्य मी करत. त्याचप्रमाणे मी दुसरी बौद्ध सभा आहे त्यांच्या सोबत आहे. त्यांनी सहकार्य करेल. तुम्ही दोघांनी ज्या ज्या वेळेस या संस्थेची कार्यकारिणी तृतीय कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडले आहात. मी 4/5/2017 रोजी ज्यावेळी ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष झालो तर माझं पिंड राजकीय होतं. मी संस्थेत कसा आलो हेच माझं मला कळालं नाही. तर आम्हालाही माहिती नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था निर्माण केली तिचं नाव नक्की काय होतं हेच आम्हाला माहिती नव्हतं. आजही आम्ही भारतीय बौद्ध समाज बोलतो. आम्ही अर्थ असं कळतोय की आम्ही महाराष्ट्रीयन आहोत. मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो भारतीय बौद्ध सभा. तर बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटना निर्माण केल्या त्या त्या संघटनेचं नाव हेतू पुरस्कार ठेवलेलं आहे. तर ज्या वेळेला जगामध्ये 1950 ला जे बौद्ध राष्ट्र होते त्यातल्या 28 देशांनी असा एक निर्णय घेतला या जगामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तथागत बौद्ध बुद्धांचा धर्म वाढवायचा असेल तथागतांचं युद्ध नको बुद्ध हवा आहे हे तत्वप्रमाणे जगाला द्यायचे जर असेल तर आपण बौद्ध राष्ट्राने संघटित राहायला पाहिजे. आणि मग 1950 ला 28 देश एकत्र आले. 28 देश या संघटनेत होतं बरं होतं. पण जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर काम करायचं असेल मला वाटते दोन्ही संघटना चांगल्या पद्धतीने काम करतात. पण ज्यांच्याकडे 70 वर्षापासूनचा कारभार आहे त्या 70 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म जवळ आपला संस्था निर्माण केली. त्याचा 10 उद्देश होते. त्या 10 उद्देशापैकी किती 70 वर्षामध्ये किती उद्देश सफल केली. डॉक्टर बाबासाहेब सांगितलं होतं धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. धम्माचा प्रचार आणि प्रसार म्हणजे काय करा. बाबासाहेबांनी धम्म देताना आपल्याला कुठल्या पद्धतीने धम्म दिला होता. बाबासाहेबांनी आपल्याला त्रिपिटकाचा धम्म दिला नाही तर बाबासाहेबांनी फक्त तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या आपल्याला पंचशील आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या 22 प्रतिज्ञा या आपण जर या 22 प्रतिज्ञांचं आणि पंचशिलेचं जर आपण पालन केलं तर खऱ्या अर्थाने आपण बौद्ध आहात. आता आपल्या अंतर्मनाला विचारा आम्ही ख्रिश्चन पंचशिलेचं किती मनन करतो किती पालन करतो. 22 प्रतिज्ञेचा काळ बाजूलाच आहे. अशा अवस्थेमध्ये आपण त्या बुद्धिस्ट सोसायटीची सेकंड युनिट आपण चालू करतोय. बंधूंनो कधी कधी अवघडल्यासारखंही वाटेल कधी कधी चांगलंही वाटेल आणि ते बरोबर सांगण्याचे बरोबर आहे. कधी वाटेल नाही ते काही खोटा सांगतात. पण जोपर्यंत आता इथे अभ्यास करणारी कोटीचा अभ्यास करणारी बरीचशी मंडळी आपल्याकडे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना दिलेली आहे.